नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? आता परत परीक्षा सुरू होणार, मग गॅदरिंग सुरू होणार आणि मग काय शाळेत मज्जाच मज्जा. आज आपला शनिवार, गोष्टीचा वार. आज आपल्या गोष्टीचं नाव आहे पाठीराखा. मुलांनो, आपण जर देवाचं नामस्मरण केलं किंवा अंतःकरणापासून देवाला हाक मारली तर देव आपला पाठीराखा असतो बरं का. आजच मी एक कीर्तन ऐकलेलं आहे सकाळी. त्या कीर्तनातली गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. आज की नाही, आज कीर्तनकार महाराजांनी गोष्ट सांगितली ना, त्याचं नाव पण पाठीराखाच आहे बरं का. तुकाराम महाराज की नाही, खूप म्हणजे त्यांचं दुकान वगैरे होतं, त्यांना छान म्हणजे त्यांचं व्यवस्थित चाललं होतं बरं का. पण ते सतत विठ्ठलाचं नाव घेतात, सतत विठ्ठलाचं नाव घेतात. विठ्ठलाशिवाय त्यांना दुसरं काही दिसत नाही. मुलांनो, तो जमाना गेलाय बरं का. आत्ता मी असं म्हणत नाही तुम्हाला की तुम्ही नामस्मरण करा, नामस्मरण. तुमच्या पाठीमागे खूप अभ्यास आहे आणि तुम्हाला खूप प्रगती करायची आहे. त्यामुळं तुम्ही देवाला अंतःकरणापासून एकदा जरी हात मारली आणि सकाळी उठून देवाला भावे प्रार्थना करून नमस्कार केला तरी देव आपल्या पाठीशी असतो बरं का. पण पूर्वीचा काळ तो वेगळा होता. त्यामुळे तुकाराम महाराज की नाही सतत देवाचं नाव घेत होते, सतत. आणि मग ते सतत विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल असं ते नामस्मरण करत जायचे. आणि कुठे जायचे? भंडाऱ्या डोंगरावर, कुठल्या डोंगरावर जायचे ते बरं का. मग ती त्यांची बायको होती, तिचं नाव त्यांनी आवली ठेवलं होतं प्रेमाने. मग ते आवली म्हणायची, अहो तुम्ही रोज कुठे जाता ना ते मला सांगून जात जा हो. मला तुम्हाला डबा घेऊन यायचा असतो. तुम्हाला जेवण नको का? 2 घास गिळायला तर पाहिजे ना तुम्हाला. ती रागणी म्हणायची बरं का अशी. पण तिच्या अंतःकरणामध्ये तुकाराम महाराजांबद्दल खूप प्रेम होतं. पण ते सतत विठ्ठल नामामध्ये असायचे की नाही, म्हणून त्यांना तिला राग यायचा बरं का तुकाराम महाराजांचा. मग ती त्यांना रागाने म्हणते, तुम्ही कुठं जाता ते मला सांगत जा. तर ते म्हटले, अगं तू जाशील ना तिथे जमिनीला कान देऊन बघ, जिथून जिथून विठ्ठलाचा आवाज येईल की नाही तिथं तिथं जा, म्हणजे मग मी तुला तिथे दिसेल. तर तिने डोक्यालाच हात लावला. मग ती म्हटली, देवा काय माझ्या हा पदरी बांधलाय रे बाबा हा नवरा. याला काय सगळं मलाच कष्ट करायला लागतात, मलाच पोरांना सांभाळायला लागतं, मलाच त्यांना खाऊ पिऊ घालायला लागतं. किती म्हणजे मी दळदरी आहे म्हणे, मला असा नवरा का दिला. ती जेवण घेऊन जायची बरं का. मग एक दिवस ती ना जाती बरं का अशी. आणि मग जात असताना की नाही ती म्हणते, आता कुठल्या डोंगरावर गेलेत, ह्या बाजूला गेलेत का त्या बाजूला गेलेत बघावं. म्हणून ती जमिनीला पाय लावती, आवाज येत नाही. मग दुसरीकडे दुसऱ्या दिशेला कान लावती, आवाज येत नाही. मग तिसऱ्या दिशेला कान लावती तर तिथे आवाज येतो बरं का. विठ्ठल विठ्ठल म्हणजे किती त्यांच्या नामस्मरणामध्ये किती हे होती, ताकद होती. ते जिथून जात होते त्या पावलांवर देखील विठ्ठलाचा आवाज येत होता. मग ती त्या दिशेला जायची. मग एखाद्या झाडाखाली ते विठ्ठलाचा जप करत नामस्मरण करत बसलेले असायचे, अभंग गात बसलेले असायचे बरं का. मग ती त्यांना जेवायला वाढायची, त्यांना जीव खाऊ घालायची आणि मगच ती जेवायची बरं का. आणि मग एक दिवस ना त्याला खूप राग आला की हे काय कीर्तनात दंग असतात नुसते, काय घरात लक्ष देत नाही, काय नाही. म्हणून ती रागाने निघून जाती माहेरी. म्हणते मी माझ्या माहेरी जाते रागाने निघून. आणि मी जाती आणि वडिलांना म्हणते, काय तुम्ही मला नवरा दिलाय, काय कमवत नाही, काय नाही, नुसतं विठ्ठलाचं नाव घेत असतो. भाऊ म्हणतो, जाऊ दे तू काही काळजी करू नको, तुला काय लागलं तर मला सांग, हे घे तुला 5 रुपये. मुलांनो, त्या काळामध्ये 5 रुपयाला पण खूप किंमत होती बरं का. आणि खूप पैसे म्हणजे आपल्याला त्या काळचे 5 रुपये म्हणजे आत्ताचे 50,000 रुपये म्हटलं तरी चालेल बरं का. आणि मग ते 5 रुपये दिल्यावर तिला खूप आनंद होतो. तो म्हणतो की पण नवऱ्याला सोडून यायचं नसतं, नवरा कसाही असला तरी आपण त्याला प्रेमाने सांभाळायचं असतं, नवरा हाच देव. मग ती येते बरं का. आणि मग ती म्हणते तुकाराम महाराजांना, त्या 5 रुपयाच्या ती 2 पोती मिरच्या घेती. किती पोती मिरच्या घेती? 2 पोती गच्च भरून, 100 किलोच्या, म्हणजे त्या 5 रुपयात एवढं आलेलं असतं त्यावेळेला बरं का. आणि मग मग तुकाराम महाराज म्हणते की आपली बैलगाडी जुंपा आणि हे की नाही बाजारात नेऊन विका तुम्ही बरं का. आणि मग ते बाजारात नेऊन विका म्हटल्यानंतर ते असे जातात बरं का. तर एक गाव लागतं आणि त्या गावामध्ये एका झाडाखाली ते मग विकायला बसतात बरं का. त्या मिरच्या विकायला बसतात आणि आपलं विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल असे करत बसतात. तर तितक्यात एक माणूस येतो, काय हो पाहुणं, कशा दिल्या मिरच्या? तर ते तुकाराम महाराज खूप भोळे,
ते म्हटले मी 1 आण्याला 1 किलो मिरच्या आणल्यात, तर तू 2 आण्याला घे, म्हणजे मला 2 पैसे मिळतील. तर तो म्हणतो नाही नाही 1 आण्यालाच द्या. तर तो म्हणतो बरं, ते म्हणतात की बरं. तुकाराम महाराज म्हणतात बरं घे बाबा, आता काय करायचं. मग तो म्हणतो द्या मग 5 किलो. मग 1 किलो 5 किलो मिरच्या घेतो 5 आण्याच्या. आणि मग ते तुकाराम महाराज म्हणतात पैसे, हा मी जातो म्हणे, आम्ही ह्याच गावचा आहे, माझ्या बायकोकडे देतो पैसे पाठवून बरं का. असं म्हटल्यानंतर तुकाराम महाराजांना बरं म्हणतात. आणि मग ते जातात तो माणूस जातो निघून. पण त्या माणसाला काही, तो माणूस बायको नसती त्या माणसाला, बायकोकडे पाठवून देतो म्हणतो, पण त्या माणसाला बायकोच नसती. तो जातो ना घरी बसतो, छानपैकी मिरच्या सुकायला ठेवतो आणि बसतो घरामध्ये. नंतर एक दुसरी बाई येते आणि ती म्हणते काय हो पाहुणं, कशा दिल्या मिरच्या. तर ते म्हणे घ्या हो, 1 आणा किलोनी मी आणलेले आहेत, तुम्ही 2 आणे किलोनी घ्या. तर ती म्हणते नाही नाही मी 1.5 आणा किलो दे म्हणे, फक्त तुला 50 पैसेच मिळतील. तो म्हणतो बरं बाबा दे. मग ती घेते बरं का चांगल्या 5 किलो मिरच्या. आणि 5 किलो मिरच्या घेतील. तर म्हणतं पैसे द्या. तर ते म्हणतात पैसे द्या तुकाराम महाराज, पैसे. तर ती म्हणते देईन माझ्या नवऱ्याकडे पाठवून, मी इथल्याच गावची. बरं म्हणतात. मग ती बाई पण 5 किलो मिरच्या घेऊन जाते. पण तिला नवरा नसतो कपाळाला, तिने तर बुक्का लावलेला असतो. पण तुकाराम महाराज काही तेवढं बोलत नाही, कारण ते खूप भोळे असतात. मग ते जातात तर मग विठ्ठल 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 करत बसतात बरं का. आणि मग एक माणूस येतो, काय रे दादा कशा दिल्या मिरच्या. ते म्हणे की अहो मी 1 आणा किलोने आणल्यात, तुम्ही 2 आणे किलोनी घ्या. तर तो म्हणतो बरं देतो 2 आणे किलोनी, दे सगळे पोतं मला, ते 1.5 पोतं राहिले ते दे मला. तर ते म्हणतात घ्या पैसे. म्हणजे पैसे काय, मी ह्या गावचा सावकार आहे, देतो तुला माझ्या नोकराकडे पाठवून पैसे बरं का. मग तुकाराम महाराज गप्प वाजतात, जातात. सगळा वेळ निघून जातो तरी कोणी पैसे आणून देत नाही. शेवटी म्हणतात आता कुठं शोधायचं यांना. मग काय करतात, संध्याकाळची वेळ होती, 4-5 वाजतात. मग त्या बैलांना पण भूक लागलेली असती. मग बैलांना भूक लागली तर वैरण आणायला पैसे कुठे. मग तो वजन काटा असतो की नाही, तो वजन काटा विकतात आणि त्याची वैरण घेतात आणि त्या बैलांना खाऊ घालतात. अरे बापरे, आता घरी जायचं. मग ते विठ्ठल विठ्ठल करत बसतात. तर तिकडे विठ्ठलाला काळजी, अरे बापरे आता मिरच्या तर विकल्या, आपल्या तुकोबाकडे तर 1 पै नाही. घरी गेल्यावर बायको कितीतरी ओरडेल आता त्यांना. आणि माझ्या तुकारामाला नको बोलणी बसायला. म्हणून विठ्ठल काय करतात माहिती आहे का मुलांना, विठ्ठल की नाही एका ह्याचं रूप घेतात, एका मोठ्या म्हणजे नोकराचं रूप घेतात, नोकराचं बरं का. आणि नोकराचं रूप घेतात आणि पहिल्यांदा कोणी मिरच्या घेतलेल्या असतात ना 5 किलो, त्याच्याकडे जातात, दार ठोकतात टाक टाक. आणि कोण आहे, मी आहे तुकाराम महाराजांचा नोकर, त्यांनी पैसे मागितलेत वसुलीचे, ते तुम्ही मिरच्या घेतल्यात ना त्याचे पैसे द्या. तर ते म्हणतात अरे बापरे त्याचा नोकर आहे, म्हणजे हा किती मोठा माणूस असेल नाही का हा. म्हणून मग ते म्हणतो की बरं बरं देतो संध्याकाळी. नाही आत्ता दे, नाही तर मी चाललो मिरच्या घेऊन तुझ्या. मग तर म्हणतो बरं बरं देतो. मग तो पैसे देतो बरं का, पैसे देतो. आणि नंतर पुढं जातो, विठ्ठलला डोकराचं रूप घेऊन पुढं जातो. आणि पुढं जातो त्या बाईने घेतलेल्या असतात ना 5 किलो मिरच्या. मग तिच्याकडे जातात. मग टक दार ठोकतात. तर ते म्हणे ओ तुमचा नवरा आणणार होता ना पैसे, तुम्ही सांगितलं होतं ना माझ्या तुकाराम महाराजांना, मी त्यांचं नोकर आलोय पैसे वसूल करायला, तर द्या लवकर. तर ती घाबरती, अरे बापरे आपल्याला तर नवराच नाही ना, आपण त्यांच्याबरोबर खोटं बोललो, मग आता काय करायचं. ती म्हणते हा देईल मी पाठवून. नाही आत्ता पाठवून द्या, नाही तर मी तुमच्या बाळा घातलेल्या मिरच्या देते घेऊन जातो. मग ती येते, मग बाहेर पैसे देते बरं का, पैसे देते. आणि मग जो असं ना एक माणूस, त्यांनी 2 पोती मिरच्या घेतलेल्या असतात, त्याच्याकडे जातो, दार टोकतो. तर तो म्हणतो कोण आहे. तर म्हणे तुम्ही तर गावचे सावकार म्हणून सांगितलं ना, मग तुमचा नोकर कसा नाही आला अजून पैसे द्यायला. मी म्हणे तुकाराम महाराजांचा नोकर आलेले तुमच्याकडनं पैसे घ्यायला, कुठे तुमचा नोकर. तर तो म्हणतो अरे बापरे आपण तर गरीब आहेत, आपण तर काय गावाचं हे नाही आहे कोणी, तर कसं काय आता काय करायचं. तर ते म्हणतात की तू देतो का नाही मिरच्यांचे पैसे, का धरू तुला येऊन आतमध्ये. मग तो घाबरतो बरं का, घाबरतो तो माणूस. आणि येऊन त्यांना पैसे देतो. आणि मग काय करतात, ते सगळे पैसे गोळा करतात बरं का विठ्ठल. आणि मग स्वतःचं रूप परत बदलतात. मग सावकाराचं रूप घेतात. पहिलं नोकराचं घेतलं असतं की नाही, म्हणून तर सावकाराचं घेतात. सावकाराचं रूप घेतात आणि तुकाराम महाराजाजवळ येतात. तुकाराम महाराजांना म्हणतात की मी की नाही ह्या गावचा सरपंच आहे बरं का, आणि ह्या गावची लोक खूप चांगली आहेत,
खूप सच्ची आहेत म्हणे लोक, खरी इमानदार लोक आहेत ही. तर ते म्हणतात काय झालं, तर म्हणे तुम्ही तुमच्याकडनं ज्यांनी ज्यांनी मिरच्या दिल्या नेल्या ते की नाही, त्या सगळ्यांनी पैसे त्यांचे माझ्याकडे दिले आणि मी हे तुम्हाला द्यायला आलोय. हे घ्या तुमचे पैसे. आणि तुमचा वजन काटा त्याला विकलाय की नाही, त्याच्याकडे चला घेऊन, मी त्याला पण सांगतो तुझा वजन काटा द्यायला. मग जातात, मग ते वजन काटा पण घेतात बरं का. आणि मग विठ्ठल त्याला थोडे पैसे देतात, वजन काट्यावाले पैसे देतात. आणि मग तुकाराम महाराज आनंदाने घरी जातात. आणि मग पुन्हा मागे वळून म्हणजे जायला निघतात बरं का. आणि मागे वळून पाहतात तर कुठे सावकार तर नाहीच. मग ते म्हणतात अरे सावकार इतकं कसं काय लगेच गेला. बरं ते इतके भोळे असतात. बरं गेले तर गेले, सावकार लवकर गेले घरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. आणि चला रे चल राजांनो, त्या बैलांना हाकलतात आणि मग गाडीने घरी येतात. त्यांना बायकोचे बोलणे खायला लागू नये म्हणून विठ्ठल त्यांचा पाठीराखा होतो आणि विठ्ठल त्यांच्यासाठी अनेक रूप बदलतो. मुलांनो, आपणही अंतःकरणापासून देवाला हाक मारली, देवाला नमस्कार केला तर तो आपल्यासाठी उभा असतो बरं का. आवडली का गोष्ट आवडली असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरायचं नाही.